हॅलो फ्रेंड्स, आपलं शोभाज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण बनवते कारल्याची रश्श्याची भाजी. तर तिचे कारलं मी चिरून त्याच्यातल्या मधल्या बिया काढून घेतलेले आणि 2 टोमॅटो, मिडियम साईजचे 3 कांदे, 2 टोमॅटो असं कापून ठेवलेले. वाटण्यासाठी लागणारे शेंगदाणे, खोबरं आणि आता कोथिंबीर. हे आता आपण कोथिंबीर पण घेतली वाटण्यामध्ये. आता हे एवढं आपण वाटून घेऊ. खोबरं आपण वल्लं घेतलेलं आहे, सुक्कं नाही. आता हे आपण त्याच्यातले हळद, धना पावडर, घरचा मसाला, मीठ आणि आता आपण हे वाटण शेंगदाणे खोबऱ्याचं याच्यात मिक्स करून घेणार आहे. आता आपण कारल्यामध्ये असा मसाला सगळा भरून घेऊ. हे आता आपला सगळा मसाला कारल्यामध्ये भरून झालं आहे. आता आपण तेल कुकरमध्ये तापाय ठेवलं आहे. आता आपण याच्यात मोहरी टाकून घेऊ. मोहरी तडतडली आपण याच्यात आता हे जिरं टाकून घेऊ. याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया. कांदा आता परतून घेऊ आपण कांदा. आता कांद्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो चांगला परतून घेऊ. आता आपण आता टोमॅटो पण आपला चांगला बराचसा गरम परतला आहे. आता आपण याच्यात कारलं मसाला भरलेलं टाकून देऊया आणि हे चांगलं थोडं परतून घेऊ आपण. हे आता आपण भांडं वाटणाचंच पाणी ओतून घेऊया आणि आता आपण याला चांगल्या पटकन होणारं म्हणजे आता याला 2 शिट्ट्या घेऊ आपण. हे झाकण लावून घेऊ आणि 2 शिट्ट्या करून घेऊ आपण. कुकर आता थंड झाले. आता आपण भाजी वाढून घेऊ. हे अशी आता आपली कुकरमधली झटपट होणारी लबलबीत अशी कारल्याची रस्सा भाजी. तर कशी वाटली तुम्हाला? पटकन होणारी. फक्त मी याच्यात लसूण नाही घातला. ज्यांना लसूण नाही चालत त्यांनी लसूण घालू नका. पाहिजे ज्यांना चालतो त्यांनी घाला. ही आता कारल्याची भाजी मी खाऊन दाखवते तुम्हाला सगळ्यांना. एकदम छान. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय. थँक्यू.